मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, पुरातन काळापासून युद्धांमध्ये ही रणनीती वापरली जात होती की समोरच्या शत्रूला जर आपल्याला घाबरवायचं असेल आणि युद्धात न उतरता सैन्याचा उपयोग न करता जर युद्ध जिंकायचं असेल तर मग आपलं सगळं सैन्य मैदानात आणायचं, आपली सगळी शस्त्रे त्याचं प्रदर्शन करायचं, त्याचा उपयोग करून दाखवायचा आणि एक प्रकारे शत्रूच्या मनात भीती निर्माण करायची की माझं सैन्य बघ इतकं अफाट आहे आणि जर खरंच युद्ध झालं तर तुझा टिकाव हा काही क्षणासाठी सुद्धा लागणार नाही. आणि समजा ही रणनीती जर यशस्वी झाली आणि शत्रू जर घाबरला तर त्या क्षणी तुम्ही अर्ध युद्ध जिंकलेलं असतं आणि कदाचित तो शत्रू मागेही फिरेल. आणि समजा शत्रू घाबरून मैदानात उतरला, युद्ध झालं, पण अर्ध युद्ध तुम्ही अगोदर जिंकलेलंच असतं आणि त्या खचलेल्या शत्रूला मारणं तुमच्यासाठी आता काही कठीण गोष्ट झाली नसते आणि अगदी सहजपणे तो राजा युद्ध जिंकतो. आणि अशाच प्रकारची रणनीती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या काळात वापरली आहे. आग्र्याची ती भेट आठवा, जेव्हा आग्र्याला गेला असताना शिवाजी महाराजांविषयी अनेक अफवा म्हणा किंवा त्यांच्या हेर खात्यांद्वारेच अशा अफवा उडवल्या गेल्या होत्या किंवा सांगण्यात आल्या होत्या की शिवाजी महाराजांना काय एकतरी जादू अवगत आहे, देवीचा आशीर्वाद त्यांना आहे आणि कोणत्याही क्षणी कुठेही ते प्रकट होऊ शकतात किंवा गायब होऊ शकतात. अशा प्रकारच्या वावड्या आग्र्यामध्ये उडत होत्या आणि काही अशा छोट्या मोठ्या अफवा ज्या आहेत त्या औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा मंत्र्यांमध्ये त्यावर चर्चा होत होती. एक प्रकारे भीती महाराजांविषयी त्यांच्या मनात निर्माण झाली होती. म्हणजे काहीही शस्त्र न वापरता, कोणत्याही प्रकारचा खर्च, दारुगोळा न वापरता शत्रूच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी ही रणनीती वापरली जात होती. पण मित्रांनो, अनेकदा ना ही रणनीती आपल्या अंगलट सुद्धा येते. जेव्हा समजा की समोरचा शत्रू हिंमत हरला नाही किंवा त्याने निश्चय केला की ठीक आहे, जे होईल ते होईल, बघता येईल, मी समोरच्या राजाशी घाबरणार नाही आणि माझं सैन्य छोटं जरी असलं तरी पूर्ण ताकदीनं मी त्याला लढा देईन. आणि तेव्हा जेव्हा तो लढतो आणि जेव्हा त्याला कळतं की जी अफवा होती ती तर खोटी होती, हे तर रियालिटी नाहीच आहे, आणि जेव्हा त्याला ते कळतं तेव्हा समोरच्या राजाचं मोठं सैन्य असताना सुद्धा छोटं सैन्यासोबत तो शत्रू त्या राजाला हरवू शकतो. आणि असंच काहीसं मित्रांनो शरद पवारांसोबत झालं आहे. कारण शरद पवारांच्या पक्षांनी त्यांनी इतक्या वर्ष जे मीडियावर राज केलं आहे, पैसे देऊन म्हणा किंवा त्यांचा ऑरा असा आहे, एक मुरब्बी राजकारणी, एक चतुर, हुशार आणि अत्यंत चालाक राजकारणी म्हणून शरद पवारांची इमेज फार विख्यात आहे, देशभरात विख्यात आहे. आणि मोठमोठे नेतेसुद्धा त्यांना एक प्रकारे असं म्हणतात की शरद पवार कोणाचेही सख्खे नाही आहेत. कधीही कोणत्याही व्यक्तीला शरद पवार हा व्यक्ती दगा देऊ शकतो, धोका देऊ शकतो आणि कोणताही गेम करू शकतो. अशा प्रकारची वावडी एक प्रकारे राजकारणात उडवली जाते आणि आजही ती उडवतात. आणि मीडियाने ना शरद पवारांना इतकं मोठं केलं, हा एक फुगवला या लोकांनी, ज्याच्यात केवळ हवा ह्याच्या शक्ती नाही आहे. आणि त्यामुळंच त्या पूर्ण प्रक्रियेला एक डेफिनेशन देण्यासाठी, एक वर्णन करण्यासाठी एक ट्विटरवर मला जोक सापडला. परवा एक ट्विटरवर असंच एक सर्फिंग करत होतो तर एक हँडलवर एक जोक लिहिला होता की फेब्रुवारी महिन्यात यावेळी 28 दिवसच साहेबांनी मोठा गेम केला, डाव केला, सगळे विरोधक चकित. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात 28 दिवसच असतात आणि यात काही नवीन नाही आहे किंवा कोणी काही ट्रिक करून ते आणलेलं नाही आहे. पण तसंच राजकारणात सुद्धा काही घटना या घडणारच असतात. पण ती घटना घडली की आमची मीडिया शरद पवारांनी चमत्कार केला. आता पाऊस पडला, पावसात शरद पवार भिजले, म्हणजे पावसात भिजले म्हणून पूर्ण लोकसभेची निवडणूक पालटली, पूर्ण त्यांचा पक्ष हा सगळ्यांना हरवून निघाला. अशा प्रकारची एक इमेज लोकसभेत क्रिएट केली गेली आणि वर्षानुवर्ष ही इमेज क्रिएट करण्यात आलेली आहे, मीडिया करते. आणि आजसुद्धा तुम्ही विचार करा की शरद पवारांचा पक्ष हा त्यांच्या संपूर्ण राजकीय करिअरमध्ये सगळ्यात खालच्या पातळीला आहे, लो पॉईंटला आहे, ज्याचं भविष्य शोधलं तरी सापडत नाही आहे. तरीसुद्धा काही चाटुकार पत्रकार, काही त्यातसुद्धा चाणक्य नीती शोधणारे पत्रकार आजही शरद पवारांची प्रशंसा करताना एक थांबतसुद्धा नाहीत. आजसुद्धा 10 आमदार आहेत, तर त्या 10 आमदारांमध्ये सुद्धा, त्या आमदारांसोबत सुद्धा शरद पवार काहीतरी गेम करू शकतात आणि ते काय करणार, कधी करणार, अशा प्रकारचं विश्लेषणसुद्धा आज केलं जातं. म्हणजे विचार करा कशा प्रकारचा ऑरा, तो म्हटलं ना, ती अफवा शरद पवारांच्या विषयी आणि पुरातन काळामध्ये त्या राजाविषयी क्रिएट केली जायची.
आज सेम परिस्थिती शरद पवारांची आहे. त्यांच्या राजकारणात काही फरक नाही आहे. केवळ आणि केवळ अफवा. अफवा हा एकच शब्द त्या संपूर्ण राजकीय ऑराला, शरद पवारांच्या ऑराला डिफाईन करतो. आणि मित्रांनो, संपूर्ण मीडियाच एक आपण जर बघितलं, शरद पवारांच्या मागे पुढे फिरत आलेली. एका इंटरव्ह्यूमध्ये देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं होतं की सत्ता जरी पालटली असली, जरी आमची सरकार असली, तरी जी मीडिया आहे, जी यंत्रणा आहे, ती शरद पवारांच्याच मागे पुढे आजही फिरते. शरद पवारांची प्रशंसा करणं असो, शरद पवारांनी काही छोटंसं काम केलं त्याच्यातसुद्धा चाणक्य नीती शोधण्याचं एक कला असो, या मीडियाला चांगलीच अवगत आहे. मला तर कधी कधी वाटतं की चंद्रगुप्ताच्या काळापासून टाईम मशीनने जर चाणक्य इथे आले ना, आणि या मीडियाच्या कथा जर शरद पवारांविषयी यांनी ऐकल्या, तर खराखुरा चाणक्यसुद्धा शरद पवारांसमोर दंडवत प्रणाम करेल की बाबा तुम्हीच आहात, तुम्हीच खरे चाणक्य, मी तर तुमच्या पुढे काहीच नाही, तुम्हीच खरे बुद्धिवान आहात, तुम्हीच खरे राजनेता, तुम्हीच खरे राजकारण जाणता, मी तुमच्यासमोर एकदम नगण्य आहे. आणि जेव्हा एखादा व्यक्ती शरद पवारांना समजून घेतो, जे मी कथा तुम्हाला सांगितली त्या शत्रूची, जो हिम्मत करून जेव्हा त्या इमेजला टक्कर द्यायला जातो, कारण की राजासोबत त्याचं युद्ध नसतं, त्या ऑरासोबत त्याचं युद्ध असतं. त्या ऑराला एकदा त्यांनी समजून घेतलं की हे सर्व खोटं आहे, मग त्या राजाला हरवणं त्या शत्रूसाठी काहीही कठीण नसतं. अशाच प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तब्बल 3 वेळा शरद पवारांना त्या ऑराला संपवूनच हरवलेलं आहे. 2014चा काळ आठवा, जेव्हा बाहेरून शरद पवारांनी एक आउटसाईड सपोर्ट BJPला दिलं आणि एक प्रकारे खेळी केली, शिवसेनेला वेगळं करण्यासाठी प्रयत्न केले, तेव्हा शिवसेनेला परत आपल्यासोबत आणून 5 वर्षाचं सरकार टिकवून देवेंद्र फडणवीसांनी दाखवलं. त्यानंतर 2019मध्ये शरद पवारांनी धक्का दिला, मग अजित पवारांसमेत पूर्ण पक्षच देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यापासून वेगळा केला. आणि आज जी परिस्थिती शरद पवारांची झाली आहे ती देवेंद्र फडणवीसांमुळेच झाली आहे. आणि आज पुन्हा एकदा 2024मध्ये विधानसभेत त्यांनी सरकार, या महाराष्ट्रामध्ये भाजपची सरकार आणून दाखवलेली आहे. तेही मोदी लाटेपेक्षा जास्त आमदार निवडून यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आणलेले आहेत. त्यामुळे तब्बल 3 वेळा या ऑराला देवेंद्र फडणवीसांनी भेद दिलेला आहे, जो ऑरा या मीडियाने अनेक वर्ष क्रिएट करून ठेवलेला होता. आणि मी माझा पर्सनल अनुभव तुम्हाला सांगतोय. मी जेव्हा मीडियामध्ये चॅनलमध्ये कामाला होतो, तेव्हा आम्ही डिस्कशन करायचो. आमचे जे सहकर्मी होते ते डिस्कशन करायचे की ही विधानसभा तर शरद पवार मारणार आहेत, ह्याच्यात काहीही शंका नाही आहे. पण शरद पवारांचा पक्ष जेव्हा सगळ्यात जास्त आमदार निवडून आणेल, तेव्हा त्याचा मुख्यमंत्री कोण असेल याविषयी चर्चा मीडिया हाऊसमध्ये सुरू होती. म्हणजे विचार करा की इतका मोठा ऑरा शरद पवारांचा क्रिएट झाला होता, आणि तो खोटा ऑरा शरद पवारांना, त्या मीडियाला सुद्धा आता खरा वाटू लागला होता. पण त्याच्यात किती सत्यता होती हे 2024च्या विधानसभेत आपण पाहिलेलं आहे. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि हा जोक कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा. की फेब्रुवारी महिन्यात केवळ 28 दिवसातच हा फेब्रुवारी महिना संपणार, आणि शरद पवारांनी, साहेबांनी मोठा डाव केला, गेम केला, आणि सगळे विरोधक हे चक्क झालेले आहेत, आश्चर्यचकित झालेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.